आज उर्वीच्या चेहऱ्यावर स्माईल बघून ना टीचर सुद्धा भरपूर खुश होत्या आणि आज छान असं स्वागत केलं, औक्षण केलं आणि मम्माला सुद्धा टिकी लावा असं उर्वीचं सांगणं चालू होतं. आणि त्यानंतर मग आम्ही स्कूलमध्ये आतमध्ये गेलो. तर आदल्या दिवशीचं तुम्हाला सांगतेय, ज्या दिवशी आम्ही बुक्स आणि बॅग आणायला गेलो ना, तेव्हा उर्वी इतकी खुश होती. तिने सगळं असं पहिल्यांदा बघितलेलं होतं. भरपूर चेअर, सगळं कलरफुल टेबल वगैरे. सो तिची एक्साइटमेंट अशी वाढली होती, की आणि मम्मा सुद्धा होती सोबत. त्यामुळे तिला काय करू आणि काय नको असं सगळं चालू होतं. पूर्ण स्कूलमध्ये तिचं फिरणं चालू होतं. त्यानंतर मग टेबल वगैरे होते, तिथे बसली, बेंचवर बसली आणि मग बुक्स आणि बॅग घेऊन आम्ही घरी जायला निघालो. निघता-निघता पुन्हा एकदा स्लाईडवर तिला फिरायचं होतं. मग पुन्हा एकदा स्लाईडवर मजा केली आणि मग आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यावर उर्वीला जेव्हा पाठीवरती अशी बॅग लावली ना, तेव्हा उर्वी इतकी खुश झाली होती हे बघा. तर फर्स्ट टाईम हे तिच्या आयुष्यातलं क्षण होतं आणि त्यानंतर हे उर्वीला मिळालेले बुक्स, बुक्स भरपूर आहेत. आम्ही फर्स्ट स्टँडर्डला असताना सुद्धा आम्हाला एवढे बुक्स नव्हते, जेवढे उर्वीला आत्तापासून आहेत. उर्वी इथे तू कुठे चालली? आ? स्कूलला काय करणार जाऊन? अरे बापरे, तू अभ्यास करणार? हे बघ, तू अभ्यास करणार आहे? हां. बाय कर बाय. बाय बाय. जा स्कूलमध्ये. तर आज आहे उर्वीच्या स्कूलचा पहिला दिवस. तर बघूयात उर्वी स्कूलमध्ये गेल्यावर काय काय करते, तिची पुढची रिएक्शन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. कुठे स्कूल? ओपन नाहीये. बंद आहे. तू घरी जायचं. तू रडत होती. तर पहिल्याच दिवशी जेव्हा सगळी लहान मुलं स्कूलमध्ये गेली ना, तेव्हा भरपूर रडले होते. कारण मम्माला सोडून राहण्याची त्यांना सवयच नव्हती. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी टीचरांनी त्यांचं औक्षण केलं आणि स्वागत केलं. तर असा होता उर्वीचा स्कूलचा फर्स्ट डे.